भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मथल्यामध्ये गोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेरला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी कसं आग लावी कुणी कसं तेल घाली. होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या कोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. अरे सब तैयारी हो गई साहेब, तुमच्यासाठी स्पेशल केक आणलाय. अरे अरे कितना करोगे हमरे लिए मोगरा. चला चला आता केक कापायचा. बर्थडे बॉय. क्या बात है. ती आपल्याला बॉय बोलली. हम बॉय नहीं हो. असं कसं? आजच्या दिवशी तुम्ही बर्थडे बॉयच नाही का? अच्छा अच्छा बर्थडे बर्थडे बॉय. हाँ बहुत बढ़िया. हाँ चलो. हाँ चलो काटते. रुको रुको. हाँ ना. रुको. हाँ. हम कुछ कहना चाहते हैं. कहो. सुनो ना. कहो कहो. एजी ओजी लोजी सुनो जी. ये सुना है. सुनो. आगे तक सुनो. एजी ओजी लोजी सुनो जी. हमारे ये है बड़े नटखट जी. भले ही इनके ना हो आज बाल, भले ही इनके ना हो आज बाल, मगर हमको बहुत प्यारे लगते हैं हमारे ब्रिजलाल. बापू बापू बघताय ना हे सगळं काय चाललंय. हा कसं समजावायचं या मूर्खांना. अहो मी घसा फोडून सांगितलं पण काही उपयोग नाही हो बापू. पालथ्या घड्यावर पाणी आहे. माझं कोणी ऐकतच नाहीये. त्यामुळे मी काही करू शकत नाहीये, काही मार्ग काढू शकत नाहीये. प्रत्येकाला वाटतं आपलंच बरोबर. पण बापू बापू तुम्ही ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा बापू. तुम्ही गप्प बसू नका. मला काही करता येत नसलं ना बापू तरी तुम्ही काहीतरी करा बापू. याच्यातनं मार्ग काढा बापू. बापू जादू दाखवा बापू. तुमची जादू दाखवा बापू. Happy birthday to you. Happy birthday to you. बापू बापू तुम्ही लाईट घालवले. वा 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 बापू तुमची धन्य धन्य बापू. ऐकलं तुम्ही माझं बापू ऐकलं. अरे लाजोवहिनी. लाजोवहिनी. अरे हाँ अरे लाइट कैसे चली गई. हाँ हाँ दिख रहा है. अब दिखाई दे रहा है. लाजो ये लाइट कैसे चली गई. मोरया. ए मोरया. मोरया. आलो आलो. ठीक आहे आई. आत्ता आणतोस मेणबत्ती. हे बघ. अरे देवा. अचानक लाईट कसं रे गेले. मला काय माहिती. अहो काय झालं तुम्हाला. हसताय का. आनंद झालेला आहे. मला अतिशय आनंद झालेला आहे. हो कसला पण. त्याला आनंद. तुला आनंद झालाच असेल रे. सगळ्या वाढदिवसाचा सत्यानाश झाला माझ्या. अरे म्हणून नाही झाला आनंद. पण मी ओरडून ओरडून सांगत होतो विजेची बचत करा, पाण्याची बचत करा. तेव्हा ऐकलं नाहीत ना. आता बसा बोंबलत. नहीं नहीं इतनी जोर जोर से बोल रहा है, हंस रहा है, इसमें तेरा ही हाथ होगा. मी कशाला काय करू रे. आणि करायचं असतं ना तर याच्या आधीच केलं असतं. हे जे दिवे गेलेत ना हे आपल्या बेफिकिरीचे परिणाम आहेत. एवढं लक्षात घ्या म्हणजे झालं. अरे नाही.
और डीपी देखने जा रहा हूं। बल्लाळ, सगळ्या बिरादरीच्या लोकांसमोर नाक कापलं माझं, थुंकले जवळ जवळ. फिर आता जाऊन बघतो मागे डीपी. कसा माणूस आहे बघ, मागे जाऊन बघतोय. अरे माझ्यावर विश्वास नाही याचा. फॉलो मी. साहेब, बरोबर आहे तुमचं. आई चल आपण जाऊन बघूयात मागे. अरे म्हणजे काय, तुमचाही विश्वास नाहीये का माझ्यावर? आले रे, आले मी आले. अरे ए थांब साहेब चला या बघूया या. ये बल्लाळ ने ही जरूर कुछ किया है डीपी में. हाँ उसने ही किया होगा ना. असेल पण नसेल पण. मतबल म्हणजे आता इकडे काय झालं ते मी आता कसं सांगू शकतो. बघायला पाहिजे ना. देख देख. साहेब 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 का हुआ? काहीच झालं नाही. काहे चिल्लाया? ए इथे हात लावल्यावर झटका लागायला पाहिजे ना. हाँ. इकडे हात लावलं काहीच होत नाही. हे बघा. का हुआ? अरे का हुआ? अरे हिरण्या का हुआ? काय झालं? लाईट का गेले आहेत बिरजू भाऊजी? काय झालं भाऊजी? आई अगं आई. क्या हो रहा है? अरे काय झालं, काय झालं परमेश्वरा? अरे हात काढ तिथनं, हात काढ, हात काढ. अरे काय मूर्ख आहात का? तुम्हाला मी सांगितलं होतं डीपीला हात मी लावलेला नाहीये. कशाला शहाणपणा करायचा? मूर्ख आहे का? चला आता घरी. आणि हा मोगरा त्याच्यापेक्षा मूर्ख. चला शहाणपणा करतात. चला चला. बेजेले, माझं ऐकलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. तुझं काय ऐकायला हवं होतं? और नहीं तो का, कितने दिनों से हम बोल रहे हैं कि रेगुलेटर लगाओ, लेकिन आप हो के मानते ही नहीं. अब देखो कितने उकड़ता है. अब कमाल हो गई. घर में पंखा लगवाया है, एसी लगवाया है, अब रेगुलेटर भी लगवा दूं का? हे भगवान, किस अनाड़ी से पाला पड़ा है. ए जी, आप रेगुलेटर नहीं जानते का? रेगुलेटर सुनो, रेगुलेटर नहीं जानते? लाईट गेल्यावर दुनिया जिस पे चलती है ना उसको कहते हैं रेग्युलेटर. माँ, त्याला रेग्युलेटर नाही इन्व्हर्टर असं म्हणतात. लो सुनो, इंटरवल. हाँ वही तो. लगाया क्या? भाभी माँ कशाला एवढं बोलताय माझ्या साहेबांना? गेलेली लाईट परत नाही यायला तो काय माणूस आहे काय? येईल ना लाईट, कशाला टेन्शन घेताय? अरे तुझा मोगरा खरंय, लेकिन इनको देखो लाईट गेली आहे का काही या माणसाला त्याचं. देखो पूछो उनको. अरे क्या करूं अब? हमको दिखाई दे रहा है लाइट गई है. हाय गजब, लाईट गेल्यावर पण कसं काय दिसतं तुम्हाला? हिच्याशी ना बोलायलाच नको काही. काय चाहिए? काय? अहो पा सगळ्यांकडे लाईट आहेत, फक्त आपल्याकडे नाही. कळतंय का तुम्हाला? वही तो पूरे हैप्पी बर्थडे का सत्यानाश हो गया. साहेब दुसरीकडनं लाईट चोरायची काय? कशाला? मगाशी झाला तो गोंधळ पुरे नाही. मला चालेल तसा गोंधळ पुन्हा पुन्हा झालेला. का चालेल? का चालेल? हा? काय मजा काय वाटते तुम्हाला यात? बोला. हमने कुछ कहा नहीं कहा. कहा नाही साहेब, मैंने तो कुछ नहीं. किती उकडताय. मला काही येत नाही. आई अगं हात जरा जोर जोरात हलव ना, म्हणजे मला पण वारं लागेल. हो, माझ्याकडून सेवा तेवढी करून घेतो. घे. थोडं पाणी दे रे मला. पाणी दे, मी निघालोय. हो बाबा, काय? तुम्ही काय घर सोडून चाललात? हो. काय? घर सोडून? नको ना. अहो, ऐका ना माझं. आरडाओरडा करू नका. फक्त आजच्या रात्री पुरता बाहेर अंगणात झोपायला चाललेलो आहे. काय अंगणात? म्हणजे काय? अरे काय मस्त चांदण्याचा प्रकाश पडलाय बघ. अरे माझ्या काव्य प्रतिभेला ना अशी निसर्गाकडनं काही प्रेरणा मिळते का ते बघतोय. तुला सांगतो, काव्य साधनेसाठी असं अंगणात पडून चंद्राकडे बघत कविता करणं फार फार महत्वाचं आहे. बरं तुमच्याशी काय बोलत बसलोय, मी जातो रे झोपायला. अहो ऐका ना, आम्ही सुद्धा येऊ बाहेर झोपायला तुमच्या बरोबर. कुठे अंगणात? हा, अंगणात. तुम्हाला चालणार आहे का उघड्यावर? अहो चालेल म्हणजे काय, अगदीच चालेल. बाबा तुम्ही अशा छान छान कविता पाडा, आम्ही असे छान छान झोपतो. नालायक, लाज आहे का बघ काही. आम्ही आज बाहेर झोपतोय. चला. लाईट आली? नाही, आपण पण सगळे जाऊ बाहेर झोपायला. नको नको, कशाला? तुझ्या पायांना नाही आवडणार.
आणि बाहेर डास चावतील. एक मच्छर. नाही नाही, आपण बाहेर जायचं झोपायला. डास मला चावायला आले तर मी डासाला चावेन. पण आपण काही करू आता बाहेर जायचं झोपायला. चला चला चला. ते पण येत आहेत बाहेर झोपायला. तो का हुआ, अंगण हमरा भी है. फिर आपण आपल्या बाजूला झोपायचं, ते त्यांच्या बाजूला झोपतील. हा चला मोगरा, चल अंथरून घेऊन चल बाहेर. चला हा, चला चला चला. मोरया, अरे किती वेळ हा एकच पाय दाबशील गधड्या, तुटेल तो. हा दाब. हा 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 हा. वा वा पानी वा. क्यों नहीं लाई मुआ? ए मुआ बेटा, ये कार्टे अगं बाई, पानी दे. कहा देख रहे थे? नाही नाही नाही, हाँ दे. पाणी. बाबा काय मस्त आयडिया केली तो तुम्ही. हम्म. इतकं गारगार वाटतंय ना बाहेर. हो की नाही? सांगतो अरे, लहानपणी बर का आम्ही असे सगळेजण अंगणात झोपायचो. आणि हा बिरजू आहे ना, बिरजू ऐकतेस का? हा बिरजू छान छान गाणी म्हणायचं बरं का तेव्हा. बापूंना ती ऐकून अशी भोवळ यायची आणि बापू झोपूनच जायचे. अरे वा, छान, छान. वा वा वा. आज किती दिवसांनी चंद्र बघितला. का रे का? रोज आरशात बघत नाहीस वाटतं? अरे तुझी अवस्था पण काही फार वेगळी नाही रे बल्ल्या. तुझ्यापेक्षा खूप बरी अवस्था आहे अरे बघ. जा जा, अर्धा चंद्र बघ दिसतो इकडनं. भाग्याचं लक्षण आहे रे, भाग्याचं लक्षण. डोंबराचं भाग्य, पैसा आहे का बघ जवळ आधी. सुनाव सुनाव, तुम्ही अशीच भांडणं करणार आहात का? प्लीज भांडू नका प्लीज. बिरजू भाऊजी. आलो आलो. आलो काय आलो? अहो ऐका ना बिरजू भाऊजी. हा हा हा, सुन रहा हूँ. हा, हे आता सांगत होते लहानपणी तुम्ही असं अंगणात झोपायचात ना. हा तेव्हा मस्त मस्त गाणी गायचा. आता म्हणून दाखवा ना एखादं गाणं. काहीतरी काय? अरे अरे वो जमाने की बात अलग थी, अब उतनी आवाज नहीं रही. ठीक है सुनाता हूँ. छान. सुन रही हो ना? हो हो ऐकते ऐकतायत हा, सगळे ऐकतायत. तोच चंद्रमान वा भाग, वा. तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तूच तू ही यामिनी, यामिनी तीच तू ही कामिनी. अरे सांगू मस्त मस्त. एवढं काही मस्त मस्त करायला नको आहे. चांगलं म्हणलंस रे, चांगलं म्हणलंस. हा या, किती छान. हे आपण सगळ्यांनी गाण्याच्या भेंड्या खेळूया. नाही नाही, भेंड्या खेळायला माझी हरकत नाही, पण माझ्यावर जो शब्द येईल त्या शब्दापासून मी कविता म्हणणार बरं का, गाणं नाही. अरे ऐसा नहीं चलेगा, तुम्हें तो गाना ही पड़ेगा. नाही गाणं बिणं काही नाही, कविता म्हणतो उत्तम. नाही नाही, जसं येईल तसं गाणं म्हणा, नाही तर हरू ना आपण. बर करा सुरुवात. चला चलो वो कुछ बोलते हैं वो सारे का मप्पा पहले बोलो. हाँ सारे ग म प ध नि सा. हम पे नहीं चाहे सा, तुम पे सा ले लो. हाँ जाओ. असं कसं तुमच्यावर चालायचा? हाँ सा से गाना पड़ेगा. हाँ अभी सुनो, एक अच्छा गाना है. हा सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरिणी, सख्या रे घायाळ मी हरिणी, हरिणी हरिणी. अरे नहीं, वो एको दे रहा था. नहीं बस हो गया. ए जी, एक बात बताओ. हाँ. यामिनी से गाना है, हिरनिया से गाना है, लाजो से कोई गाना नहीं है का? लाज लाजो लाज लाज ला. है कुछ? हाँ सुनाता हूँ. हाँ. ला जोन हासणे हासून ते पहाणे, मी ओळखून आहे वा वा. सारे तुझे बहाणे. ला जोन हासणे. गाया ते ना हे. बहुत बढ़िया. बल्लाळ भाऊजी न आया
आहे ना. थांबा, मी म्हणतो ऐक रे. हा सुना नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. वाह वाह बल्लाळ, बहुत बढ़िया, अच्छा गाना सुनाया. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण झाली. अरे मग. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. ए हाँ तुमच्यावर ल आलाय बर का आता ल ल आ गया है. हाँ ल ल ल से गाना सोचो ल से. भेंडी चालली, भेंडी ए, नहीं नहीं, अरे अभी बताया है ना. हाँ. या घरची होणार सुनमी त्या घरची, होणार सुनमी त्या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सुनमी त्या घरची, होणार सुनमी त्या घरची. अरे बिरजू, आनंदात कुठलं गाणं म्हणतोय त्याचा अर्थ काय कळतोय का रे? अरे गाना है खाली, तोरे घर में थोड़े देंगे हमारी लड़की. जा जा, आया है बड़ा. च आलं बर का च. हो हो च आलंय च. चल 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 मेरे हाथी, मेरे साथी, बल्ला हाथी. लेकर तारा खींच के, अरे यार धक्का मार, बंद है तोरी मोटर कार. अरे चल 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 मेरे हाथी, आता मेरे साथी. तुला सुद्धा की हेच गाणं आठवलं. च वरनं वेगळी किती गाणी होती. हाथी हाथी गाणं आहे. हा र आलं रे र. हाँ र आया है. चढू का भेंडी र र. रोकड़ो खा. खाओगी भेंडी? तनिक रुको, शांति रखो, शांति रखो. रात अकेली है, बुझ गए दिए, आके मेरे पास, कानों में मेरे, जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए. ये यावर मी म्हणतो यार बिना चैन कहा रे, प्यार बिना चैन कहा रे, और सोना नहीं चांदी नहीं प्यार तो मिला, अरे प्यार कर ले, अरे प्यार कर ले. कामावर जायला तडिंग 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 उशीर झायला तडिंग तडिंग तडिंग. कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला न वाट मध्ये बघतोय रिक्षावाला. माणसा, अरे ल हे अक्षर आलंय रे. ल ल आता कामावर जायला क पासून सुरू होतं की नाही? अहो साहेब, पण आपल्याला हेच गाणं गायचं होतं ना मगापासून. तर काय आपण क ची वाट बघत होतो ना, कच नाही आला मग काय करणार? अरे ऐसा नहीं होता. अब तुम्हें तो ल से ही गाना पड़ेगा ना. हो हो ल वरनच गाणं म्हणावं लागेल. अरे म्हणून काय झाला, एन्जॉय तर सगळ्यांनी केला की नाही? ऐक ना, आवडलं ना. कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला, वाट मध्ये बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट मध्ये बघतोय रिक्षावाला. संस्कृती काही अरे बघतोय रिक्षावाला, वाट मध्ये बघतोय रिक्षावाला. आओ फोन घ्या, फोन करा, चला फोन करा. अगं काय हे, लाईट गेलेत ना, हा फोन कसा चालेल? नाही चालत का? मग मोबाईल वरून फोन करा. अगं पण कोणाला? कुणालाही करा, MSCB ला करा आणि विचारा लाईट कधी येणार आहेत. अगं एवढं काय आभाळ कोसळलंय, अगदी आत्ता अडलंय का तुझं काही? हो, लाईट नाही येत ना तर मला काहीच कामं करता येत नाही. बघा, महाराष्ट्रातल्या कित्येक खेड्यांमध्ये 12-12 तास लाईट नसतात, लोड शेडिंग असतं, तरी सुद्धा शेतीपासून सगळी कामं करतात ना ती लोक. अहो पण ते गावात, इथे लाईट नसताना इथे शहरात आम्ही कशी कामं करायची बायकांनी? हा हेच इथे शहरांमध्ये वाटेल तशी वीज वापरा, पाणी वापरा, मग बाकीची खेडी राहत आहेत अंधारात. अहो त्यांच्या काय यातना असतील ते एक दिवस भोगून बघा, म्हणजे कळेल तुम्हाला.
मला ना मिक्सर मध्ये वाटण करायचंय, त्याशिवाय जेवण मिळणार नाही का? अगं पण मग आपल्याकडे आहे की एक जुना मिक्सर ज्याला विजेची गरज नाही. जुना मिक्सर? कुठला? अगं पाटावर वंटा. पाटावर म्हणता? जरा थोडासा व्यायामही होतो त्याच्यामुळे असा असा. हो, मग तुम्ही द्या ना मला करून वाटण पाट्यावर वंट्यावर, तुमचा व्यायाम होईल. शिबाई. अगं असं काय ते? बाबा ओ ह्याच काय करू? अजून थोडा वेळ असं असं करत राहा, बघ हे कसं फर्स्ट क्लास तयार होतं. चुकलं माझं, मी तिरकसपणे विचारलं. आता सरळ विचारतो, अहो लाईट नाहीये तर इस्त्री कशी होणार? हा, एक काम कर, तुला इस्त्री करायची आहे ना, एक तांब्या घे, त्याच्यात गरम पाणी घाल, आणि गरम पाणी घालायचं नसेल तर असे गरम गरम फुललेले असे कोळसे निखारे घाल आणि ते असे कपड्यांवरनं फिरव, मस्त इस्त्री होते. अवघड वाटतंय का? ऑब्विसली. मग एक काम कर, माझ्या लहानपणीची एक गंमत तुला सांगतो बरं का. आम्ही लहानपणी असे कपडे इस्त्री करायचे असले ना, कशा मस्त कपड्यांच्या घड्या घालायचो, हा, आणि त्या घड्या गादी खाली ठेवून द्यायचो. तसंच तुझ्या पण कपड्यांच्या घड्या घाल, मी त्या माझ्या गादी खाली ठेवतो आणि त्याच्यावर बसून राहतो. तुला सांगतो काही वेळामध्ये अशी फर्स्ट क्लास इस्त्री होते. अरे लहानपणापासून सवय आहे बाबा आम्हाला. काही निघून गेला. काय झालंय का या घरातल्या माणसांना? यांना काहीही उपाय सुचवा, यांची तोंड वाकडीच. उड़ उड़ बैठी हलवैया दुगनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दुगनिया, अरे बर्फी के सब रस मोलिया रे, पिंजड़े वाली मुन्निया, बली के सब रस. अरे लाजो, ए लाजो, लाजो, लाजवंती. आई रुको 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 रुको. हाँ बोलो. तनी किधर तो आ. हाय भैया एकाग्र. अरे चुप बैठो. अरे ऐसे मुलगी मोठी झाली आता आपली, कुछ भी. चुप बैठो, मारूंगा ना ऐसे. अरे क्या हुआ? अरे पाइप में पानी नहीं है. पानी नहीं? हाँ, जा पानी छोड़ो. अरे हमने नहीं बंद किया. पानी बंद किसने किया फिर? रुको रुको, महुआ को पूछती हूँ. महुआ बेटा, हाँ। ए बेटा, नोआ, पानी क्यों बंद किया? रुको, हंस क्यों रही है तो? पागल, जा पानी छोड़ जल्दी. हो, पाणी गेलंय नळाचं. पानी गेलं? अरे अब आप क्या करो? रुक रुक, कुएं में कूदता हूँ. हाँ, जख्मी वाल. क्यों? पानी नहीं है कुएं में. पानी नहीं है. अब क्या क्या करें? रुको. मेरे आग में सांप जा रहा है. अरे रुको 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 रुको. जा बेटा, 2-3 बाल्टी है वो लेके आना पानी की. भगवान, चुप कर, हंस मत. हे भगवान. अभी मारूंगा मैं, देख लेना. अरे त्या 2-3 बाटल्या तर तुमच्यावर जातील. हाँ. तर का होगा? घरात वीज नाही, पाणी नाही. अरे पानी ला जल्दी से. काय पानी दे. अरे आमच्याकडे तरी कुठे आहे पाणी? कधी येणार आहे तुझा प्लंबर? इथे पाण्याशिवाय जीव चाललाय. हाँ वो देखो आ गया. अरे आ जल्दी आ, जल्दी आ, जल्दी आ. हाँ. जल्दी म्हणून इतक्या सावकाश येतोय हा माणूस? BL पाठक. आम्हीच. देखो भैया. हा पण हा हे बघ बाबा, आमचा पाण्याचा नळ जरा बिघडला, जरा बघून घेतोस का? का? काय झालंय? काय झालंय? अरे हा आपल्यालाच विचारतोय. तू बाबा नक्की प्लंबर आहेस ना? म्हणजे? म्हणजे काय? सर्टिफिकेट दाखव, तुझं सर्टिफिकेट दाखव. ओ साहेब, प्लंबिंगचे कुठे क्लास असतात का? काय पण बोलून राहिले भो. जाऊ द्या, आपल्याला वेळ नाही, फुकट टाइमपास करून राहिले तुम्ही. अरे कसा उद्दामपणे बोलतोय बघ, कसा उद्दामपणे बोलतोय बघ. नसेल करायचं काम ना, जा जा निघून जा. काय बंडाळ, तू प्राध्यापक असलास, इंजिनियर असलास, कलेक्टर असलास, अगदी पंतप्रधान जरी असलास तरी प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन यांच्या समोर नमतं घ्यावं लागतं. त्यांच्याशी सौजन्याने बोलावं लागतं. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, अडला हरी प्लंबर से पाय धरी. ओ फालतू वडवड नकोय, कामाचं काय ते बोल भाऊ. सॉरी सॉरी. तुम्ही जरा ते नळाचं बघून घेता का प्लीज? त्यासाठी मेन लाईन चेक करावं लागेल भाऊ. अरे मग चेक कर ना. चेक करा ना. हा, डॉक्टर आहे का? वरून तपासलं की कळतं. मग
काय करावं लागेल? त्यासाठी खड्डा खणावा लागेल. खड्डा खणावा लागेल? तुमची खणा नारळांनी ओटी भरतो, पण खणा तो खड्डा आणि बघा काय ते. हो, तुमची डोकी आहेत का मडकी आहे भो? काय कळणच नाही आपल्याला. वाटेल ते बोलतोय आपल्याला. हे बघा, खड्डा खणायला माणसं लागतात आणि माणसांपुढे पैसे टाकावं लागतात. ते टाका, नाही तर मी चाललो. अरे असं कसं? कामाच्या आधीच कसे पैसे घेतोस? माणसांना पैसे लागतात तर मग माणसं बोलव आणि नंतर मग काम झाल्यानंतर पैसे माग ना. आणि मुळात पैसे मी का द्यायचे? मी पैसे देणार नाहीये. इथं पाण्यापासून जीव चाललाय आणि तुला पैशाची पडली आहे. अरे सोड हा कंजूसपणा. अरे पाण्याशिवाय मेलास तर साठवलेला पैसा काय वर घेऊन टाकणारच का? बघ, ते तू मला शिकवू नकोस. पैसे कधी कुठे आणि कसे खर्च करायचे ना तर समजतं मला. अरे पाण्याची नासाडी केलीस तू आणि भोगावं लागतंय आम्हाला. आधीच जर पाणी नीट वापरलं असतं तर ही वेळ आली असती का? याचं ऐकायला लागलं असतं का? बस हो गया. बार बार सुनाने की जरूरत नहीं है. पैसे मैं दे दूंगा. भाई साहब आप जाओ, चेक करो, पैसे मैं दे दूंगा. जाओ. अहो ते ठीक आहे, मेन लाईन कुठे आहे पण? वो पीछे, वो ये साइड से जाओ. जाओ, देख लो. कसं रे अशा माणसांबरोबर तुझं जमतं? चुप बैठो. हो तिकडे खोदा, तिकडे. हा, काय दिसतंय तिकडे ते? भैयाजी नाही, खूप वेळ झाला खोदताय. दमला असाल ना? हा, खूप दमलोय आज. हा तर चलो नाश्ता करलं थोडा. हा करेल ना. आणा आणा. ते पाण्याचं काम होईल ना आज? अहो ताई, पाईपलाईन आहे ती, हाताची नाडी नाही. सापडेल सापडेल. सापडली का? सापडली पाईपलाईन सापडली. हो ताई, अहो जरा दम धरा. कसं बोलताय तुम्ही? नहीं नहीं ठीक है. नहीं पानी नहीं है ना घर में, इसीलिए थोड़ा जल्दी. अहो ते कळलं, तुम्हाला सांगितलं ना, एकदा का पाईपलाईन सापडली ना की एका मिनिटात फॉल्ट सॉल्ट करतो. बघा, आपल्या हातात जादू आहे ना. अरे भैया, हा, जादूगार हो का? जोक करताय? हसू? झालं तुमचं? आता कामाचं बघाल. बघतोय, माणसं लावली आहेत ना. अय मोगऱ्याच्या फुला, सापडला का नाही पाईप? हा, शोधतोय शोधतोय. शोधा शोधा, खोदा रे खोदा. सापडली बाबी, pipeline सापडली. हा, सापडली. हो ताई, माग माग माग. सोन्याचा हंडा नाहीये, पाईपलाईन सापडलीये. हो माग. हे मोगरे ठीक आहे. हा, तुम्ही जरा जेवणाचं बघा, मी फॉल्ट बघतो काय. हा, तुम्ही कामाचं बघा, आम्ही बघतो जेवणाचं. रुको, देखो जरा भैया. मग छोटा मोठा प्रॉब्लेम असेल आता चुटकीसरशी सॉल्व्ह करतो. काय चाललंय? नहीं नहीं, देखो देखो, चुटकी बजाया, ताली बजाया. हाँ, प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ. काय चेष्टा चालली इथं? थांबा जरा. हाँ ठीक है, देखो देखो. सापडला 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 सापडला. दाखवा. नाही 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 नाही, इथं नाहीये फॉल्ट. मग ती नाक्याची लाईन आहे ना, तिकडं फॉल्ट आहे. तिथून इथपर्यंत खोदत यावं लागेल आता. अभिमा, अच्छा, मग त्याला किती वेळ लागेल? आता वेळ बघा, 1-2 घंटा. घंटा. 1-2 दिवस लागतील. 1-2 दिवस? हो. नाही नाही, एवढे दिवस नाही लागणार. काय की आमच्या रस्त्यात ना खूप खड्डे आहेत. लवकर होईल तुमचं काम. हाँ, खड्डे में से खोदना शुरू करो. सांगितलं नाही 1-2 दिवस लागतील. तुम्ही निश्चिंत राहा, 1-2 दिवस लागतील. चला रे, घ्या ते. हे भगवान, 1-2 दिवस. हे यामिनी, काय करायचं? कुणाच ठाऊक. आधी विजेचा प्रॉब्लेम, आता हा पाण्याचा प्रॉब्लेम. अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. गाना आए या ना आए, गाना चाहिए. गप्प बस रे, गप्प बस. इथे प्यायला पाणी नाही ना, ठंडे ठंडे पाणी नाना चाहिए गाणी कसली म्हणतोस? हे बघ, पाण्यावरचं एकही गाणं म्हणायचं नाहीये. अच्छा, लेकिन हम गाएंगे. का?
हमरे पास बहुत सारा पैसा है. त्याचा काय संबंध आहे? आणि माझ्याकडे खूप पैसे आहेत, त्याच्यामुळे मी पाण्याचा टँकर मागवलाय. पाण्याचा टँकर. अरे पण तुझा तो प्लंबर तो पाईपलाईन ठीक करणार होता ना, त्याचं काय झालं? अरे उसमें बहुत देर लगेगी, तब तक का करेंगे, म्हणून पाण्याचा टँकर मागवलाय. वर्षी टाकी मी भरणार आणि त्यातलं पाणी घेणार आणि आंघोळ करणार. हे बघ बिरजू, त्यातलं पाणी तुला थोडंसं मलाही द्यावं लागेल. हाँ ले. हाँ, लेकिन पैसा देना पड़ेगा. का? मी का पैसे द्यायचे? हे बघ, तसे प्लंबरचे पैसे मी देणार नाहीये, तसंच या टँकरचे पैसे सुद्धा मी देणार नाही. पाणी तू वाया घालवलेस, मला तूच द्यायचंस. नहीं, पानी नहीं मिलेगा. जब तक पैसे नहीं देगा तब तक पानी नहीं मिलेगा. असं तुझ्या समोर पाणी पिणार मी आणि आंघोळ करणार गारगार पाण्याने. तू देखता ही रह जाएगा. हाँ देख लेना, आता ही होगा हमारा पानी का टैंकर. साहेब देख आ गया. हाँ. साहेब गजब झाला साहेब. क्या हुआ? ते टँकर वाले म्हणतात एक पण टँकर शिल्लक नाही. अच्छा. अरे लेकिन हमने तो ब्लैक का मंगवाया था, व्हाइट का चाहिए नहीं हमको. अहो साहेब, ब्लॅक काय व्हाईट काय एक पण नाही आहे. मतलब मी लय लढलो, राडा घातला तिकडे, पण साले नाहीच म्हणतायत. आता नाहीच म्हणतात कुठून येणार ना साहेब. हे भगवान, टँकर नहीं. कमीने तू हस रहा है, याचा अर्थ तुझा याच्यात काहीतरी हात आहे. अरे वा, प्रत्येक गोष्टीत माझा हात. अरे सगळ्या गोष्टीत माझा हात असायला मी म्हणजे काय परकीय शक्ती आहे? सच में नहीं है. नाही. अब क्या करेंगे बल्लाळ? ते तू तुझं बघ, माझं कसं भागवायचं ना ते मला बरोबर माहिती आहे. बहुत पैसा आहे ना हमरे पास. काय उपयोग त्या पैशाचा? आणि कोण माणसं ठेवले, फुल राडा घातला म्हणे. तो टेंशन मत ले. बल्लाळ बोल रहा है कि मैं भागवेन. इसका मतलब ये है कि बल्लाळ के घर में पानी है. जाके जरा देख तो कितना पानी है. ठीक आहे साहेब. जा. साहेब पाणी पाणी. अरे हम मरे जा रहे हैं पानी के बिना. तुझे कहां से तू पानी बगा निकल पानी. सब परेशान करने आते हैं. टँकर मागवताय टँकर. हा आता बसा म्हणावं बोंबलत. अहो अजून तयार नाही झालं तुम्ही? अरे हो, आपल्याला तुझ्या मैत्रिणीकडे बाहेर जायचं होतं नाही का? मी काय म्हणतो, अगदी यायलाच पाहिजे का? हो यायलाच हवं. असं काय करतेस तू? एकटी जाऊन ये ना. नाही, मला नाही जायचं एकटीला. किती वेळ सांगायचं तुम्हाला? तिने ना नवीन घर घेतलंय आणि तिचं नवीन घर तिला आपल्याला दाखवायचंय. हा, आपल्या दोघांना बोलवलंय. चला तयार व्हा. बरोबर आहे, दोघांनाही बोलवलं आहे, पण अगं मोरया नाहीये ना घरात आता. मोरया येईल. हा चला तुम्ही तयार व्हा तोपर्यंत. मी खरं सांगू का, त्या मैत्रिणीने किती लांब घर बांधलंय. हा तिथे जाईपर्यंत रिक्षा सुद्धा मिळत नाही. नाही मला ठाऊक होतं तुम्ही मला रिक्षेचं कारण देणार, म्हणून मी की नाही तिला गाडी घेऊन इथेच बोलवून घेतलं आपल्याला पिकअप करायला. हो का? आता काय कारण सांगू? आता काहीही कारण सांगू नका. असं काय करताय? आठवड्याभरापूर्वी ठरलं होतं ना आपलं. असं नका करू. तर चला ना. बरोबर आहे, आठवड्याभरापूर्वी ठरलेलं होतं, पण तेव्हा घरामध्ये मौल्यवान वस्तू नव्हती ना आपल्या. आपल्या घरात मौल्यवान वस्तू? हो. कुठली? पाणी. पाणी. एक टिप्पूस पाणी नाहीये किचन मध्ये. काय पाणी पाणी? उलट माझ्या मैत्रिणीकडे गेलं ना तर प्यायला तरी पाणी मिळेल. असं तुला वाटतंय की आपल्या घरात पाणी नाहीये? असं बिरजूला वाटतंय की आपल्या घरात पाणी नाहीये, पण आपल्या घरात पाणी आहे. आहे? कुठे? अगं बाई, आपल्या बेडखाली एवढं पाणी आहे. आरडाओरडा करू नकोस. कुठल्याही चोराला कळू नये म्हणून मी आपल्या बेड खाली पाण्याचा हा गुप्त साठा करून ठेवलेला आहे. कसं सुचतं तुम्हाला? हा कुणालाच कळणार नाही ही बेडखाली एवढं पाणी आहे. म्हणून म्हणत होतो मी येऊ शकत नाही. मग आपण एक काम करूया का? काय काय?
घराला कुलूप लावून जाऊया एवढं मोठं. अगं पण आता की नाही तुमच्याकडे एकही कारण नाही उरलंय. हा, तयार व्हा आणि चला चला. पाणी किती महत्वाचं आहे आणि ते कसं जपून वापरलं पाहिजे हे ना कळतच नाहीये. आहो, आलो आलो. मला टेन्शन आलेलं आहे. कशाला घेताय टेन्शन? मोरया येईल आता घरी. मोऱ्याचा काय भरोसा, तो बाहेर गेला की बाहेरचाच होतो. अहो घराला कुलूप लावलंय ना आपण. कुलूप लावून काय उपयोग? अगं घरामध्ये पाणी ठेवलंय आपण. पाणी काही होत नाही तुमच्या पाण्याला. शिवाय भारी संशय तुम्ही. संशय नाही, त्याला काळजी घेणं असं म्हणतात. हा, काळजी घ्या. पानी पानी रे खार पानी रे नैनो में भर आ नींदे खाली करे काय हुआ? साहेब अहो असली उदास गाणी कशाला गाताय? आज आपल्यासाठी खुशीचा टाइम आहे. ठीक आहे. मोगरा फुलला हे गाणं गायला असतं रे, पण त्याला घालायला पाणी कुठे आहे मोगऱ्याला? साहेब आपण तुमच्यासाठी एकदम सॉलिड खबर आणलेली आहे. काय? आपल्याला कळलं आहे बल्लाळच्या घरात पाणी आहे. ठीक है. बल्लाल के घर में पानी? अरे मैंने कहा था उसके घर में पानी जरूर होगा करके. हाँ, कितना पाणी आहे? निदान एक दिवस पुरेल एवढा तरी आहे. आपल्याला एक दिवस पुरेल, मी तो त्याच्यावर आठवडा काढेल. हा चल घेऊन येऊया. अरे पण तू घरात असेल ना आता? साहेब त्याच्या घरात कोणीच नाही, दरवाजाला कुलूप आहे. कुलूप आहे? चल आपण कुलूप तोडूया आणि पाणी घेऊन येऊया. म्हणजे पाण्याची चोरी, पाणी रॉबरी. चला. इथेच थांबायला सांगितलं होतं ना? हो. बघ बरं, आपण वेळेत आहोत. हे बघ, ज्या माणसांना इतरांच्या वेळेची कदर नसते ना, त्या माणसांकडे जायचंच कशाला? काय बोलताय हो? मग गेली 15 मिनिटं थांबलोय आपण इथे. थांबा, मी जरा फोन करून बघते तिला. करा करा. हॅलो. हा अगं मी बोलतेय यामिनी. आम्ही कधीपासून इथे थांबलोय तर ग बाहेर उन्हादानाचे. हो का? अगो बाई, बर बर बर, ठीक आहे या तुम्ही. आम्ही इथे थांबलोय. हा या या. हा काय झालं आता? हो गंमतच झाली. ती आणि तिचा नवरा दोघही बाहेर निघाले. तो नवरा इतका वेंदळा, घराची चावी घरातच ठेवून आला. आलं मग आता काय नाही, त्या चावीवाल्याला बोलवलं आणि त्याने की नाही 5 मिनिटात दार उघडून सुद्धा दिलं. 5 मिनिटात दार उघडून दिलं? निघालेत येत. हा हे असं आहे. म्हणजे आपण सुरक्षित वाटावं म्हणून कुलप लावायची आणि ह्या लोकांनी येऊन 5 मिनिटात दार उघडून मोकळं व्हायचं. काय अर्थ आहे का याला? पण आपल्याला ती काळजी नाही का? घरं वेगळी वेगळी असली ना तरी बंगला मात्र एकच आहे. शेजार जागताय आपला. हो. बिरजू भाऊजी असतात घरी रोज. हा हो. साहेब या. साहेब तू गया? हा या. काय झालं? नाही कुछ नाही. साहेब सांभाळून. साहेब कुलूप खोलायचा. हा चला आता आपल्याला हे कुलूप तोडावं लागेल. आपल्याला नाही आपल्याला म्हणजे तुला. मला? नाही साहेब, हे आपल्याला नाही जमणार. अरे ऐसा मत कर, दुसरा कौन है खोलने के लिए. हे बघ आता तसंही तुझ्याकडे सर्टिफिकेट आहे जेलमध्ये जाऊन आल्याचं. आता जेलमध्ये गेलास तरी फार मार नाही पडणार तुला. साहेब तुम्ही आहात ना माझ्या पाठी? हा मैं हूं ना. आहे ना? तुमच्यासाठी काय पण साहेब. काहीतरी शक्कल लढव. काय उवा झाल्या काय रे बाळा तू? उवा नाही साहेब. साहेब चावी सापडली. मोगरा बालों में पिन लगाता है तू? कौन है तू? मोगराच आहे मी साहेब. साहेब छान.
ये मुझे क्या दे रहा है तू तू खोल ये ले द्या इकडे. खोल खोल होगा ना तुझसे साहेब भरोसा ठेवा. साहेब ते आले. अरे सॉरी आंबाला अहो म्हणजे ते आले तर लक्ष ठेवा असं म्हणायचं. खोल साहेब अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अरे काय खोल 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 काय आहे ना मी जेलमध्ये असताना मला तो कुलप्या तोडणकर भेटला होता. कुल्प्या विकायचा अहो खायचा कुलप्या नाही हो तो कुलप तोडायचा ना म्हणून तो कुलप्या तोडणकर. अच्छा अच्छा त्यानेच हे टॅलेंट मला दिलंय. टैलेंट खोल खोल हुआ कि नहीं अरे ये तो खुल गया वाह वाह मेरे लाल. साहेब ऑरेंज घातलाय काय तुम्ही पण. विनोद नको करू चल बादले घेऊन आत खोल 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 चल ये ले. साहब या अरे कभी कोई बेडरूम में पानी रखता है क्या. चल साहेब मी माझ्या कानाने ऐकलंय पाणी बेड खाली आहे ते बघा. या 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 साहेब हे बघा किती पाणी आहे इकडे. पाणी